बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नलगे सर लिखित कादंबरी देवाची साक्ष. प्रकरण 10. खळग्यात माती पडेल, फड्या निवडून ठेवला जाईल, दगड रचले जातील आणि एखादा काळोख इथली वस्ती घेऊन जाईल दूर दुसऱ्या माळासाठी, तिथल्या सुसलेल्या मातीसाठी. मग मागे एकटेच उरू. या खळग्यात अनेक भीषण रात्री येतील, आपली माती माती करतील. नंतर आपलीच कवटी दात विस्कीत कुणाला तरी केव्हा तरी क्षुद्र जगण्या मरण्याचा अर्थ सांगत राहील. या विचाराने माझं डोकं सुन्न झालं. तेवढ्यात ओढ्यातील बेवारशी स्त्रीचं प्रेत डोळ्यांसमोर उभं राहिलं. माळ गर गर फिरला. या माळावरच्या वस्तीची भीती मनात घर करून बसली. ती दात विस्कटलेली कवटी माझ्या मनातून हालेनाशी झाली. मी भीतीनं घराच्या पाठीमागे जायचं टाळी, पण तरी तिची आठवण टळत नव्हती. मन कुठेतरी गुंतावे म्हणून माझी अडगळीतली पिशवी काढी. पिशवीतली फुटकी पाटी जमिनीवर होती. वैजूची सरस्वती तुकड्या तुकड्यांनी बेरूप झाली होती. ते तुकडे गोळा करून सरस्वतीचे रूप जुळवू लागे. दिवस दिवस जुळवत बसलो तरी वैजूची सरस्वती जुळत नव्हती. जुळल्यानं तिचं उरलं सुरलं चित्रही पुसट करून टाकलं होतं. सरस्वती जुळेनाशी झाली की डोळं पाण्यानं भरत. कवटी डोळ्यांसमोर नाचत राही. रात्री झोपलो की स्वप्नात ये, दचकून उठे, झोपेत काहीतरी बरळे, कधी अंगात ताप भरे. माझी अवस्था पाहून आई घाबरली. एक दिवस जोशाच्या नानांच्याकडे गेली. आमच्या नानाला न समजेल अशी नानाच्या पंचांगात पाहिलं. त्याने दिलेला अंगारा लावला. तुळजेचे 5 वार करायचे ठरवलं. तिचा अंगारा आणून लावला. कसलं तरी हळद लिंबू पाठीमागे फेकलं. आमच्या नानाला आई म्हणाली, भीतच बघितलं का जोशाच्या नानानं सत्यनारायण करायला सांगितलं आहे, पोराला बरं नाही. आई एवढंच बोलली. नानानं आईकडे एकदा रागानं पाहिलं आणि गप्प गप्प बसला. नानाचं अलीकडं कशावरच लक्ष नव्हतं. उलट रत्नू भंडाऱ्यासंग गांजा ओढू लागला होता. त्याच्या घरी उठबस वाढली होती. त्याच्या तांबारल्या डोळ्यांची मला भीती वाटे. तुकाबाला नानाची चिंता वाटे. आमची करुणा आई नानाला भजनाला ओढून नये, त्याचं मन ताळ्यावर आणण्याचा प्रयत्न करी. भजन रंगे पण नाना कोरडा राही. पूर्वी नाना भजन किती सुरेख म्हणायचा, म्हणून तर तुकाबाचा आणि नानाचा जिव्हाळा वजडला होता. पण हे सारं कुठं लपलं होतं, कसं लपलं होतं? एवढा करता माणूस कुठं हरवला होता? कसं तरी पिशाच मानेवर बसावं तसं झालं होतं. आई त्या हरवलेल्या नानाला आठवून डोळ्याला पदर लावी. धान्याच्या थडीच्या थडी ज्याच्या घरात मावत नसायच्या, आता घरात दाताचं पाणी गिळीत दिवस काढायचं नशिबी आलं होतं. नानाच्या हट्टी स्वभावापुढं काही चालत नव्हतं. नानाचा स्वभाव तसा हट्टी, करारी, स्वाभिमानी. नानाचा स्वाभिमान धरणानं दुखावला होता. डिवचला गेला होता तो नाना. मागची गोष्ट, ज्या दिवशी धरणाच्या कामाचं यंत्र भागात आलं त्यावेळी ते राक्षसी यंत्र बघून माणसं जाळ्या आड दडून बघू लागली. पण नानाच्या डोळ्यातनं ठिणग्या उसळत होत्या. त्या दिवशी नानानं साऱ्या गावाला उठवलं, साऱ्यांच्या भावना पेटवल्या आणि म्हणाला, आपापल्या शेतात बसायचं, कसं यंत्र अंगावर घालत्यात तेच बघू, मरू तवाच हटू. सारा गाव शेताभातात बसला. बायका पोरं सुद्धा नव्हे तर बाळ बाळतीन सुद्धा चिट पाखरू गावात उरलं नव्हतं. यंत्र सुरू झालं. त्याचा तो भयंकर आवाज ऐकून आमची मनं भयचकित झाली. यंत्रवाल्याने ही सरकारची आज्ञा मांडली. यंत्र पुढं येईल तसं दुबळ्या मनाची माणसं उठून पळू लागली. त्यांनी कधीही असलं भयंकर यंत्र पाहिलंच नव्हतं. यंत्रवाल्यांना नेट चढलं, पण नानानं जिद्दीनं सामना द्यायचं ठरवलं. यंत्र मातीत घुसत आलं. नानाच्या रोखानं निघालं. माणसं भयभीत झाली. काय होतंय कळत नव्हतं.
यंत्र मातीचा डोंगर लोटत नानाच्या जवळ यायला लागलं तसं माणसं घाबरली, ओरडू लागली. मी दूर पळालो. आईला पळता येत नव्हतं. नानाचे शेजारी जीवाच्या करारानं बसली होती. आता यंत्र घरघरत नानाला भिडायला आलं आणि आईनं किंकाळी फोडली. तुकाबा मोठ्यानं ओरडले, नाना! साऱ्यांचे डोळे झाकले. मी ओरडत रडत होतो, थरथरलो होतो. आता अंगावर यंत्र येणार अशा क्षणीही नाना डगमगला नाही. काय झालं कुणास ठाऊक. तेवढ्यात यंत्रवाल्यानं यंत्र जोरानं वळवलं. नाना वाचला, पण तो मातीचा लोट बांधाच्या पलीकडे बसल्या गुरुवाच्या बाळतिनीच्या अंगावर गेला आणि सगळाच दंगा उसळला. सहारी तिच्याकडे धावली. बिगीबी तिच्या अंगावरची माती बाजूला केली. लोक भडकले. नाना डोळ्यांचं पातं लवायच्या आत यंत्रवाल्यावर झेपावला. त्याला खाली ओढलं, मातीत घातला. तुकाबा सारी धावली. तेवढ्यात पोलीस धावत आले. ते अगोदर लांबूनच पाहत होते, पण आता बंदूक घेऊन धावले. लोकांना काठ्याने बाजूला करू लागले. माणसंही त्यांच्यावर तुटून पडली. तेवढ्यात वानरांचा कळप धावत आला, माणसात मिसळला आणि क्षणार्धात बंदुकीचा बार वातावरणाचा छेद घेत गेला. सगळी जिथल्या तिथं थांबली. अवघा आसमंत थरारून गेला होता. बघता तो यंत्रावर चढलेला एक वानर बंदुकीच्या बारला बळी पडला होता. तडपडत होता. रक्ताचं थारोळ यंत्रावरून ओघळत होतं. माणसांची मनं पेटली आणि डोळ्यांतून अश्रूही पाझरले. नाना सुडानं पेटला. रात्री त्यानं राहुट्यात जाळल्या. पोलिसांनी करडी नजर गावावर धरली. केव्हा कसा भडका उडेल हे सांगता येत नव्हतं. तेव्हाच तुकाआबानं गाव सोडायचं ठरवलं होतं. नानाचा हा स्वभाव सगळ्यांना माहीत असल्यानं कुणी त्याला अधिक समजावण्याचा प्रयत्न करीत नव्हतं की छेडीत नव्हतं. आधीच तार ताणलेली, ती अधिक ताणण्यात अर्थ नव्हता. उन्हाचं पत्र्याच्या घरात भयंकर तापत होतं. जीवाची काहिली काहिली व्हायची. म्हणून तुळजेच्या त्या एवढ्याशा देवळात गेलो. उगाच देवाची घंटा वाजवली. तिच्या भोवती प्रदक्षिणा घातली तरीही वेळ जाईना. म्हणून समोरच्या पायरीवर बसलो, पण रखरखीत वारा अंगाला भाजून काढायचा. उष्ण झाडांचे चटके बसत होते. धूळही अंगावर उडत होती. कसंनुसं वाटत होतं. गावाकडं होतो तेव्हा दुपारचं राम नदीच्या डोहावर जायचं, डुंबत राहायचं, जंगलात आत आत शिरायचं. पिकलेली तोरणं, डोंबलं, आळू तोडायचे. वानरांच्या मागं पक्ष्यांच्या संगीतीत झाडांच्या गार गार गर्द सावलीत हिंडायचं, गायचं, उगाचच मोठ्यानं ओरडायचं. त्याचे ध्वनी डोंगरातून दऱ्यातून उठायचे. मन कसं गार टवटवीत राहायचं. परंतु आंब्याच्या बनातला नाचरा मोर इथं तगमगत होता. समोर पाहिलं तर लांब वर माळच माळ, धगधगीत, भगभगीत. लांब कुठंतरी हिरवं रान, मृगजळानं तेही करपटत निघाल्यासारखं. कुठं धूळ लोट, कुठं धुरकट, उघडं बुडकं टेकाड. तिथंच फुटक्या कपाळाचं टेकलेलं आभाळ. इथं माणसं राहतात तरी कशी? त्यांना हे भकास पण नकोसं कसं वाटत नाही? या उन्हानं करपटून कशी जात नाहीत? या वैराणाकडं पाहून त्यांना रडावंसं कसं वाटत नाही? मला कसं रडावंसं वाटतंय? रडकुंडीला आणणारं हे उजाड पण त्यांना सोडावंसं नसेल वाटत? वाटत असेलही, पण उठून जाणार कुठं? किती पिढ्या खपल्या असतील इथं त्यांच्यासाठी. तर आमची पिढ्यानपिढ्यांची पांढरी सोडावी लागली. तुळजेच्या नशिबी माळ आला. देवासारख्या देवाला वनवास आला. आमच्या घरादाराची माती पाण्यात घालून धरण होईल यांच्यासाठी. यांची शेतीभाती पिकेल, सोन्याचा संसार होतील. पण आम्ही काळजावर घाव झेलीत वादळाच्या घरातच जगायचं. पंढरीचा वारकरी तुकाआबा, देवाच्या भजनात रंगणारे हात. पण काय आलं त्यांच्या नशिबी? टाळांच्या हातातच दगड फोडायची सुतकी. चंद्रभागेचे तीर्थ राम नदीला आणणारा या रस्त्यावर उभा, टळटळीत उन्हात. तुळजेच्या भंडाऱ्याला येणाऱ्या गावोगावच्या पालख्या कुठल्या वाटाने गेल्या असतील? वर्षातून एकदा तरी तुळजेच्या दारात भेटायच्या. आता या गाठीभेटी खुंटल्या. देवाच्या पालख्या असल्या म्हणून काय झालं? आमचे देव नाही का पाळण्यात घालून आणले?
गुमान आले बिचारे. आली वाटही त्यांना कळायची नाही. दूध घालायला गेला लखुळ्या भजन्या काल नानाला म्हणाला होता, पलीकडच्या गावच्या देवाची चोरी झाली. चांदीचा होता म्हणे देव. चांदीचा काय मातीचा काय, तो देवच. देवाची चोरी. मग माणसांची चोरी, माणसांचीही चोरी होईल. सलमासारख्या चांगल्या गोऱ्या सोन्यासारख्या उजळ पुरीची. कोणी सांगावं, होईल ही. मग मग वैजूची. असे किती विचार डोळ्यात गर्दी करून उभे होते. तेवढ्यात देवळात घंटा वाजली. भानावर आलो. वळून पाहिलं. सलमाचा टाचा उंच करून घंटा वाजवण्याच्या पावित्र्यात असणारी आणि तिरकी मान करून रोखून पाहणारी सलमा किती मोहक दिसत होती. पुस्तकातल्या परीसारखी. ती गालात गोरी गोरी हसली. माझ्या मनात चांदण्या फुलल्या, तिच्या डोळ्यांसारख्याच. तिने मला जीभ बाहेर काढून चिडवलं, उंच उडी मारली आणि घंटा वाजवली. मला खुणावून आत बोलावू लागली. मला आत जायचं धाडस होईना. आत्ताशा असं का व्हायला लागलंय कळेना. मनात कसली तरी चाहूल लागायला लागली होती. मी इकडं तिकडं पाहिलं. आत गेलो. ती म्हणाली, थांब जरा. का? अंगारा लावते का? नजर लागेल ना माझी. ती तुळजेच्या पुढे वाकली. ठावक्यातला अंगारा घेतला. मला वाटलं खरंच का आपण कोणाची नजर लागावी असं आहे. पटेच ना. मी तिलाच विचारलं, खरंच मी नजर लागण्यासारखं आहे? मग खोटं की काय? असं म्हणत तिनं आपल्या नाजूक बुटाने गाल फुगीत अंगारा लावला. ती म्हणाली, आपलंच रूप आपल्याला नाही कळत माणसाला. माझीच नजर लागायची तुला. माझ्या नाकाचा शेंडा धरला आणि हलवला. खुदकन हसत खांबाशी झुलत राहिली. मी म्हटलं, का आली होती जी देवळाकडं? देवाला शोधित. पण ही देवी आहे. देवीचा देव असतोच की. काही कळलं नाही मला. नाही कळायचं तुला. तुला कळते फक्त वैजूच. ती डोळ्याच्या पापण्या पाडून रुसल्यासारखी उभी राहिली. तिचा रुसवा घालवण्यासाठी म्हटलं, रागावलीस? चल. कुठं? चल सांगतो. आम्ही वस्तीच्या बाहेर पडलो. मावळतीच्या ओढ्याकडे चाललो. उन्हातून तापलेल्या माळावरून तिला काहीतरी वाटलं. थांबलीनी म्हणाली, तिकडं कुठं? ओढ्याकडं. ओढ्याकडं? मी नाही बाबा. का? भीती वाटते. कसली? तुझी. माझी? माझी भीती? चल. नाहीच कळायचं तुला. पण का जायचं ते सांग. निवडुंगाची बोंड खाल्ली आहेस कधी? पाहिलीत पण नाहीत खाल्लेली. चल देतो. आम्ही पळतच निघालो. ओढ्याच्या काठी निवडुंगाची लाल गलंद बोंड पाहून ती हरकली. मी ओलकांबून ओढ्यात मावतील तेवढी बोंड तोडून खाली टाकली. बोंड तोडताना एक दोन काटा हातात घुसलं आणि भळकन रक्त आलं. ते रक्त पाहून तिचे काळेभोर डोळे घाबरले. माझा हात हातात घेऊन रक्त पुसलं. फुंकर मारली. माझ्यासाठी हळहळणारा तिचा चेहरा अधिकच सुंदर वाटत होता. बोंडा नासलेली कुस जावी बोंड पाला पाचोळ्याने घासली. बोंड सुरवून खाल्ली. सलमाच्या संगतीत बोंड अधिकच गोड रसदार वाटत होती. दोघांच्या जिव्हा रंगल्या, लाल झाल्या. ओठ तर लाले लाल झाले. तिचे गोरे ओठ अधिकच लोभस बनले होते. ओठावरून तांबडा रस ओघळत होता. जगाला विसरून तिच्या देखण्या चेहऱ्याकडे पाहत होतो. तिच्या नजरेत बोंडाच्या लालीची तंद्री चढली होती. नजरेनं जणू मलाच पिऊन टाकीत होती. बोंड संपलीनी म्हणाली, कसली रे ही बोंड? का? आग व्हायला लागली की? कुठं? पोटात? मी घाबरून म्हटलं.
नाही, ओठात. आता काय करायचं? जास्त होते आग. नाहीतर अशीच ओठात आग राहिली तर काय होईल? तुला कळत कसं नाही रे? नाही कळत. सांग काय होईल? माणसं घरात घेतील का? मला माणसांची भीती वाटली. आत्तापर्यंत खपवून घेतलं माणसांनी, पण कुठेही हुंदडता म्हणून आता सरळ ठेवणार नाहीत. मी काळजीच्या सुरात म्हटलं. आता काय करायचं सांग की मग. तूच आणलंस इकडं. ओ मा, किती आग. चुकलं, पण पण काय करायचं सांग ना. एक करतोस काय? तुझी जीभ ओठावर न फिरव. काय होईल? जीभ फिरवली की आग नाही व्हायची मग. पण माझ्या जिभेची आग झाली तर औषध आहे माझ्याकडे. चल फिरव जीभ. मी घाबरत घाबरत तिच्या लालेलाल रंगलेल्या ओठावरनं जीभ फिरवत राहिलो. तिचे डोळे मिटत राहिले. तिच्या मऊशार ओठावरनं जीभ फिरवताना माझ्या अंगात वीज खेळावी तसं झालं. आणि बघता बघता तिचे हात माझ्या कमरेभोवती सरकत राहिले. मी आपला जीभ फिरवतच राहिलो. मिठ्या घट्ट होत राहिल्या. परत आलो तर तुळजेच्या देवळासमोर माणसांची ही गर्दी. लांबूनच पाहिली. भीतीनं अंग कापू लागलं. वाटलं आपल्यासाठीच ही गर्दी आहे. मागं गावात असताना घडलेला प्रसंग आठवला. धडामाचा पूर गुरुवाच्या पुरीच्या वाटेवर नुसता उभा राहिला तर सारी गावकी देवळावर जमली होती. गाव वाळीत टाकायला उठला. पोराच्या चुकीसाठी धडामानं गावाचं पाय धरलं. देवाच्या उंबरट्यावर नाक घासलं. एका बकऱ्यावर गावानं वाळीत मागं घेतलं. या प्रसंगाच्या आठवणीनं अंगावर काटा फुटला. सलमाच्या नादानं हे काय झालं? रजिया मानं सगळ्यांना गोळा केलं असलं तर करील ही. नाहीतरी आपल्या लेकीबद्दल तिची कुरकुर चाललेलीच असायची. आमच्या आईला ती एकदा म्हणालीही होती, रखमा, पोराला सांभाळ तुझ्या. माझ्या पोरीच्या नादानं बिघडल. आता मीही बिघडलोय असंच तिला वाटेल. हे नानाच्या कानावर गेलं तर त्याचं डोकं फिरेल. त्याचा राग मुलखा वेगळा होता. ओली फोक काढली आणि नुसता विचार डोक्यात आला तर अंगावर ओली फोक फुटते असंच मला जाणवलं. मी थरारलो. आईच्या माईच्या स्पर्शाची भूक मला लागली. तिच्या पदरानंच माझ्या डोळ्यांचं पाणी अनेकदा पुसलं होतं आणि आपल्या डोळ्यातल्या अस्वानी पाठीवरचे वळ शांत केले होते. पण आईनं तरी किती सोसावं? साऱ्यांच्या चुकांचं खापर तिच्याच माथ्यावर फुटायचं. तिच्या काळजावरचे घाव कुणी पुसायचे? गावानं वाळीत टाकलं तर आईनं कुणापुढं पदर पसरायचा? राहायचं कुणाच्या जीवावर? नाना तो तसला. आईच्या आठवणीनं व्याकुळ झालो. काय करावं कळीच ना. सलमा एवढी धटिंगन, पण तीही घाबरलेली दिसली. तीच म्हणाली, तू वरच्या बाजूनं देवळाकडे जा, मी खालच्या बाजूनं घराकडे जाते. झग्याचा ओचा वर धरून ती माणसांचा कानोसा घेत खालती निघाली. मला जरा बरं वाटलं. हळूहळू देवळाच्या रोखानं निघालो. गर्दीचा अंदाज घेत पावलं टाकीत राहिलो. थोडा पुढं झालो. नजर अचानक जोशाच्या नानाच्या दुकानाकडे गेली. दुकानावर वानर बसलेलं दिसलं. मन हरकून गेलं. आधार वाटला. धीर आला. पायात नेट धरून चाललो. मनातली भीती कमी झाली होती. तुळजेच्या पुढं थोरा मोठ्यांची गर्दी, बायका पोरांची दाटी. काय चाललंय तेच कळना. सारा वानरांचा कळप. अवतीभोवतीची अस्वस्थता जाणवत होती. कसल्या तरी वाईटाचं सावट सर्वांच्यावर पडलेलं दिसत होतं. मी कुणाकुणाला दिसलो, पण माझ्याविषयी काही चाललेलं नसावं एवढं कळलं. मग गर्दीत घुसलो. गर्दीच्या आत सारी बघत होती. चुकचुकत होती. हळहळत होती. का? कशासाठी? उमगत नव्हतं. माझं कुतूहल वाढलं. डोंबी दिली. टाचा उंचावून पाहिलं.
लखुळ्या भजन्या चिवकाट्याचं तडकं बांधावं तसं काहीतरी बांधित होता. ही तर माणूस मेल्यावर बांधतात तशी तिरडी बांधली जात होती. तिरडी कुणासाठी? कासारीन वेडाच्या झटक्यात की की भयंकर विचार डोक्यात आला. गांजानं बेशुद्ध पडणारा नाना डोळ्यांपुढे उभा राहिला. आपोआप हुंदका दाटून आला. घाबरा झालो. समोर चिवकाट्या हातात धरला नाना दिसला नसता तर आभाळाला भेदून टाकणारी किंकाळी मी मारली असती. नाना नाना दिसताच तो आवेग आतल्या आत दाबला. मी बायकांच्या गर्दीत नजर टाकली. तिथं टकाटका बघणारी कासारीन दिसली. विचार आला, कोण गेलं तर मग? माझ्या जवळ कुणीतरी म्हणालं, गोळी घातली. हे ऐकल्यावर कोणाचा तरी खून झाला असावा असं वाटलं. काही काढणीचं ओढ्यातलं प्रेत नजरेसमोर आलं. पोलीस गाडी, फौजदाराच्या हातातले दांडके या चक्रानं माझ्या अंगातली शक्तीच नष्ट झाली. कावरा बावरा होऊन सगळ्यांच्या चेहऱ्याकडे पाहत राहिलो. तिरडी तयार झाली. जोशाचे नाना म्हणाले, आणा त्याला तिरडीवर. माझं कुतूहल वाढलं. भीतीही बळावली. माणसांच्या पायातनं घुसून पुढं झालो. तुळजीच्या पायरीकडून कुणाला तरी आणीत असल्याचं दिसलं. तिरडीवर ठेवलं. त्यावर कोरं कापड घालून माणसं बाजूला झाली. माझी नजर तिरडीवर गेली. मनाला प्रचंड धक्का बसला. तिरडीवर होतं ते वानराचं पिल्लू. तुळजीच्या शिखरावरचं, हात पसरणारं, गमती जमती करणारं. माझी टोपी आपल्या डोक्यावर घालून खुशीनं नाचणाऱ्या मुलासारखं नाचणारं ते पिल्लू. हळदी कुंकवानं माखलेली 8 हातांची तुळजा पापणी न ढळता पाहत होती. आमचा नाना हात छातीवर ठेवून म्हणत होता, ही गोळी आमच्या छातीवर घातली. माझं डोळं पाण्यानं डबडबत आलं. पुढचं काही दिशेनासं झालं. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा खजिना फक्त 59 रुपयात. फक्त 59 रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या.